शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात अजित पवार पक्षाकडून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। याबाबत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत। तर यावेळी 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती गणांसह नगर परिषदेच्या शेकडो इच्छुकांनी मुलाखती देत कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। नाशिकच्या येवला नगरपालिकेची देखील निवडणूक होऊ घातली। या संदर्भात मतदार याद्यांचं सर्वेक्षण सुरू आहे। या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप करण्यात आला। तर भावी नगरसेवकांनी आपल्या सोयीनुसार मतदार याद्यांमध्ये नाव घुसवल्याचा गंभीर आरोप नाशिक विभागाचे शिक्षक दराडेंनी केला। यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत। तर यावेळी अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। नंदुरबार जिल्ह्याला 10 नवीन इलेक्ट्रॉनिक एसी बस मिळाल्यात। नंदुरबार विधानसभेचे आमदार विजयकुमार गावित यांनी नवीन बसेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलेला आहे। त्यामुळे आता प्रवाशांना नवीन बसेस मिळाल्यानं जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे। साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। चालू हंगामाचा ऊसदर घोषित न करताच गाळप हंगाम सुरू केल्यानं स्वाभिमानीनं जरंडेश्वर प्रशासनाला जाब विचारला। कारखान्याकडे जाणारी वाहतूक रोखून 2 ते 3 दिवसांमध्ये दर जाहीर करा, अन्यथा गाळप बंद पाडू असा इशारा स्वाभिमानीनं दिलेला। नांदेडमध्ये 30 माजी नगरसेवक, 4 माजी नगराध्यक्ष, 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलूरमध्ये राष्ट्रवादीला झटका बसल्याचं दिसतंय। अकोल्याच्या बाळापूर पंचायत समितीवर गावकऱ्यांनी धडक मोर्चा काढलाय। बाळापूर तालुक्यात घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे थकीत हप्ते अद्याप मिळाले नाहीत। याबाबत गावकऱ्यांनी आंदोलन करत घरकुलाचे थकीत हप्ते तातडीनं मंजूर करण्याची मागणी केली। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांनी साखळी धरणं आंदोलन केले। बोरगाव मंजू येथील सिद्धार्थनगर बौद्ध विहार परिसरात अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले। याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्यानं संतप्त नागरिकांनी आंदोलन केलं। नंदुरबारच्या अनेक भागात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला। त्यामुळे तळोदामधील बोरवान नदीला मोठा पूर आला। तर तळोदा टाकळी बोरवान रस्ता बंद करण्यात आला। दरम्यान प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कुरुकलीमध्ये 2 महिन्यांपूर्वी महाविद्यालयीन तरुणीचा अपघाती मृत्यू झाला होता। पण हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप आता नातेवाईकांनी केला। या प्रकरणी पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। दरम्यान सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होते। पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय परिसरात 400 खाटा, अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी आणि महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येणार आहे। 35 एकर शासकीय जमिनीवर ही 2 रुग्णालय उभारली जातील। न्यूरोलॉजी, गायनोकॉलॉजी, पेडियाट्रिक्ससह विशेष वैद्यकीय सेवा या रुग्णालयात उपलब्ध होणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातून अधिकाऱ्यांशिवाय देण्यात आलेल्या 4900 जन्म प्रमाणपत्रांपैकी तब्बल 2800 प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत। ही प्रमाणपत्र उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशांशिवाय दिल्यानं ती बेकायदा ठरली आहेत। वाशिम शहरातील पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्रावर सकाळपासून नागरिकांनी दिवाळी सुट्टीनंतर गर्दी केली। आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि इतर तपशील सुधारण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली। सांगलीच्या वसगडे रेल्वे उड्डाणपुलावर अखेर वाहतुकीसाठी उड्डाणपूल खुला करण्यात आला। काँग्रेस नेत्याकडून या पुलाचं उद्घाटन करण्यात आले। तर अनेक दिवसांपासून या उड्डाणपुलाचं उद्घाटन रखडलंय। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांनी मिळून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला। पुणे विमानतळावरील हवाई मालवाहतुकीत लक्षणीय वाढ झाली। ऑक्टोबर 2025च्या सुरुवातीपासून आयात निर्यातीचा वेग वाढलाय। वाढती मागणी आणि सातत्यानं वाढणारी हवाई मालवाहतूक लक्षात घेता आगामी काळातही गती कायम राहील। छत्रपती संभाजीनगर शहरातील बेकायदा बांधकामावर महापालिकेनं कारवाई सुरू केल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंठेवारीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे। रोज 40 ते 50 संचिका महापालिकेकडे दाखल होत होत्या। मात्र कारवाई थांबताच नागरिकांचा उत्साह ओसरला असून आता दररोज केवळ 10 संचिका येत आहेत। नाशिकमधील पीएल ग्रुपचा सूत्रधार प्रकाश लोढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोढेंसह त्यांच्या साथीदारावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। टोळीवर सातपुरामधील औरा पब गोळीबार, लूटमार, धमकावणं, हप्ते मागणं, जीव मारण्याचा प्रयत्न करणं, जमिनीचा ताबा देण्यासाठी खंडणी मागणं असे अनेक गुन्हे दाखल आहेत। यवतमाळ नगर परिषद कार्यालयासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन केले। नगर परिषदेच्या जैव खनन प्रकल्पातील टेंडर प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचार आणि अपारदर्शकतेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। जैव खनन प्रकल्पाची विद्यमान टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी अशी मागणी आंदोलकांनी केली।
राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते संघटनांनी एकदिवसीय विक्री बंद आंदोलन केलेलं आहे। कृषी विभागाने बियाणे विक्रीसाठी 7 पोर्टल 2 चा अनिवार्य वापर करण्याचे आदेश दिले। मात्र या पोर्टलच्या वापरामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे या पोर्टलच्या अंमलबजावणीचा विरोध दर्शवत आंदोलन करण्यात आले। यवतमाळमध्ये कृषी विक्रेत्यांनी सर्व कृषी विविष्ठा विक्री केंद्र बंद ठेवले। कृषी विभागाकडून 7 पोर्टल 2 च्या वापराची सक्ती राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी केली। त्याविरोधात कृषी साहित्य विक्रेता आणि उत्पादकांनी केंद्र बंद ठेवले। नाशिकच्या नांदगावातील जैन समाज आक्रमक झाला। पुण्यातील भगवान महावीरांच्या मंदिराचा समावेश असलेल्या हॉस्टेल विक्री व्यवहाराविरोधात जैन समाज आक्रमक झाला। तसेच भगवान महावीरांच्या मंदिरातून तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चाही काढण्यात आला। भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात उमरेड कराडला अभयारण्यातील T20 शाडो वाघीण कायम पर्यटकांना भुरळ घालत असते। काल मध्यरात्री 2च्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना शाडो वाघीण आणि तिच्या 3 बछड्यांचं दर्शन झालं। मध्यरात्रीच्या सुमारास वाघिणीचं तिच्या बछड्यांसह मुक्त संचार बघून पोलिसांनी ती दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली। नाशिकच्या येवल्यातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं। कोपरगाव येवला मनमाड या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली, त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आलं। नागपुरातील वर्धमान नगर उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या डांबर बनवणाऱ्या मशीनला आग लागली। यावेळी अग्निशमन दलामुळे आग तात्काळ आटोक्यात आली, मात्र या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेमुळे वाहतूकही विस्कळीत झालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सलग्नित 189 महाविद्यालयांनी पाठ फिरवली। या महाविद्यालयांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। यात काहींनी नोंदणी केली, मात्र सहभागी झाले नाही, तशा महाविद्यालयांकडून 5000 रुपये दंड आकारला जाणार आहे। लंडनवरून आलेली शिवकालीन वाघनखं कोल्हापुरात दाखल झाली आहेत आणि या वाघनखासह शिवशस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला। राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होते। पुणे विमानतळावर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। पुणे विमानातून होणारी वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन केलं। तस्करीच्या नव्या पद्धती ओळखणं, संशयास्पद मालवाहतूक तपासणी आणि विभागांमधील समन्वय वाढवण्यावर यावेळी भर देण्यात आला। पुण्यातील इंद्रायणी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार आहे। नदीपात्राचं पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग मोकळा झाला। इंद्रायणी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे। 526 कोटी रुपयांचा हा प्रकल्प 2 वर्षात पूर्ण केला जाणार आहे। नाशिकमधील गंगापूर पोलिसांनी घरफोडी प्रकरणी कारवाई केली। घरफोडी गुन्ह्यातील सराईत आरोपी महेश बळीराम शिरसाट याला अटक करण्यात आली। या आरोपीकडून 20,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आला। या आरोपीवर 15हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली। सांगलीतील मिरजमध्ये रिव्हॉल्वर विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी रिव्हॉल्वर विक्री करणाऱ्या 2 जणांना अटक केली। या आरोपींकडून 5 पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसही जप्त करण्यात आले। परभणीच्या सेलूतील गोकुळ नगरात अवघ्या 24 मिनिटात चोरट्यांनी 3 ठिकाणी चोरी करून पोबारा केला। या तीनही ठिकाणांहून चोरट्यांनी 5.25 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले। सदर घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आणि या घटनेमुळे सेलू शहरात भीतीचं वातावरण। 5 नोव्हेंबरनंतर पाऊस माघारी फिरून हळूहळू थंडीची चाहूल लागली असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला। 5 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात वातावरण निवळण्याची शक्यता, यापुढे हळूहळू थंडीची चाहूल लागेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। त्यामुळे थंडीची प्रतीक्षा करणाऱ्यांना दिलासा मिळतोय।